नमस्कार. गेल्या 15 दिवसापासून कराड शहर असेल किंवा सातारा जिल्हा असेल यामध्ये गांजा असेल, MD ड्रग्ज असतील, बंट्या नावाचा एक प्रकार आहे, गोळी आहे किंवा तत्सम जे ड्रग्ज आहेत, त्यानंतर दारू आहे, ताडी आहे, या विषयावरती आम्ही एक व्यसनाधीनतेकडं चाललेल्या तरुणांसाठी किंवा त्यातून त्यांना बाहेर आणण्यासाठी किंवा त्यामुळं वाढणारी गुन्हेगारी कमी व्हावी या उद्देशाने एक आम्ही मोहीम सुरू केली, ग्राउंड रिपोर्ट तयार केली. या महामंथनच्या माध्यमातून सुरू झालेली ही मोहीम चांगलीच मूळ धरली. यामध्ये कराड नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचे सहभाग वाढू लागला. कराड नगरपालिकेनेही सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि ही मोहीम आपण अधिक व्यापक स्वरूपाची करूया. त्यानंतर व्यसनाधीनतेवरती आम्ही तज्ज्ञ लोकांचे काही मुलाखती घेतल्या. त्यांनी या व्यसनाधीनतेमुळे वाढणारे शारीरिक, मानसिक जे आजार आहेत त्या संदर्भाने असेल, कौटुंबिक अवस्था किती बिकट होते, काही लोकांचे जे आम्ही काही व्हिडिओ दाखवले, त्या व्हिडिओमध्ये जे एक महिला बोलते तिच्या त्या वेदना पाहून अनेकांनी आम्हाला प्रतिक्रिया दिल्या की एवढी दाहक परिस्थिती आहे का? आणि खरंच आहे, कारण ज्यावेळेला आम्ही असं फिरत असताना हे जाणवलं आणि त्याचं गंभीर स्वरूप, अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहेत, डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, ताणतणाव आहे किंवा स्पर्धाचे जग आहे. अनेक वेळा आपण मोबाईलच्या माध्यमातून आपण त्यामध्ये गुंतलो जातो आहे. अनेक लोकांना गुन्हेगारीकडे वळायचं आहे. म्हणजे इझी मनी पाहिजे प्रत्येकाला, जे कष्ट करायचे आहेत किंवा आपल्याला काहीतरी साध्य करायचं आहे आयुष्यात, या विषयावरती कोणीही गांभीर्यानं विचार करत नाही. त्या अनुषंगाने आम्ही ही मोहीम सुरू केली. या मोहिमेच्या बरोबरच आम्हाला दैनिक पुढारींनी चांगल्या गांजाच्या विरोधात किंवा ड्रग्जच्या विरोधात चांगल्या बातम्या केल्या. विठ्ठल हेंद्रे सातारचे पुढारीचे उपसंपादक आहेत, त्यांनी हा विषय लावून धरला. हॅलो प्रभात, दैनिक हॅलो प्रभातचे अनिल मोरे आहेत, त्यांनी हा विषय उचलून धरला. मग या माध्यमातून अनेक चॅनेलनी हळूहळू त्यावरती आवाज उठवायला सुरुवात केला. आणि आत्ता रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जे सुशीलदादा मोजर सातारला आहेत, त्यांनीही या स्वरूपात गांभीर्यानं विचार केला आणि माननीय जिल्हा अधीक्षक असतील, पोलीस अधीक्षक असतील, त्यांच्याकडे निवेदन दिली. त्यांनी अगदी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, गृहमंत्री, या सर्वांना ईमेलद्वारे सर्वांना सूचित केले की हे 2 नंबरचे जे व्यवसाय आहेत किंवा जे अवैध गांजा व्यवसाय आहे, ड्रग्ज आहे, गुटखा आहे, या संदर्भाने जर आपण गांभीर्यानं विचार नाही केला तर येणारी पिढी व्यसनाधीन होणार आहे, गुन्हेगारी वाढणार आहे. याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला पाहिजे. आणि तरच, कारण आपण सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यासारख्या एका खेडेगावात तुळसणच्या बाजूला एक पाचोपत्तेवाडी गाव आहे, म्हणजे वाडी म्हणतो आपण, वाडी म्हणजे अगदी छोटी वस्ती. या गावात जवळजवळ 55 कोटीचा MD ड्रग्जचा कारखानाच तिथं सापडला. त्याबद्दल DRI म्हणजे डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स या डिपार्टमेंटनी कारवाई केली. म्हणजे पोलीस प्रशासनसुद्धा याबाबत जागरूक व्हायला लागलेलं आहे. नुकतंच आम्ही DYSP कराडच्या राजश्री पाटील मॅडमना भेटलो. त्यांनी सकारात्मकता दाखवली. त्यानंतर आम्ही
कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेबांना भेटलो. त्यांनीही गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. कारण त्यांनाही वाटते आपल्या मुलाबाळांचं सुद्धा तिकडं पाऊल वळू नये. कारण हा जर आपल्या जिल्ह्यात पोचलेला असेल ड्रग्ज, तर तो उद्या आपल्या उंबऱ्याच्या आत यायला फार वेळ लागणार नाही. त्यामुळं सर्वांनीच गांभीर्याने घ्यायचं आहे. या विषयावरती मोठमोठी व्याख्यानं आयोजित केली पाहिजेत, समाज प्रबोधन झालं पाहिजे. या अनुषंगाने सुद्धा दराडे साहेबांनी व्यापक भूमिका घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि लवकरच याबाबत म्हणजे आम्ही कालच आमची चर्चा झालेली आहे त्यांच्याशी आणि त्यांनी आम्हाला एक सूचित केलं की आपण असं करू शकतो. आणि आम्ही त्याबद्दल म्हटलं की आम्ही आपल्यासोबत आहोत. पोलीस प्रशासन असतील, पत्रकार असतील आणि जे शासकीय अधिकारी असतील, पालक असतील, शिक्षक असतील, या सर्वांनी मिळून, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकारणी, लोकप्रतिनिधी असतील, या सर्वांनी व्यापक भूमिका घेऊन, आणि हे आपलं घर आहे, आपला तालुका असेल, आपलं गाव असेल, आपला जिल्हा असेल, तर हे एक कुटुंब म्हणून आपण याकडे निश्चितच लवकर आणि ठोस पावलं उचलली तर व्यसनाधीनतेकडे वळणारे तरुणाई वाचणार आहे. गुन्हेगारीकडे जाणारी तरुण रोखू शकतो आपण. आत्महत्याचे प्रमाण वाढतं आहे, त्यालाही आपण रोखू शकतो. आणि सामाजिक सलोखा निर्माण करू शकतो. जसं आमच्या कराड शहरात जे आता सत्ताधारी आहेत त्यांचं ब्रीदवाक्यच आहे, शांततामय सहजीवनासाठी. मग हे शांततामय सहजीवन आपल्याला लाभलं पाहिजे. यामुळं आपण सर्वांनी व्यापक भूमिका घेऊन एक चांगल्या पद्धतीनं एकीनं जर काम केलं तर निश्चितच व्यसनमुक्त आपण करू शकतो. ही तरुण पिढी आपण पाऊल उचललं तर 100% काहीच होणार नाही. परंतु आपण एक उचललेलं पाऊल आहे, ते पाऊलसुद्धा आपल्याला लाख मोलाचं ठरणार आहे. कारण एक गोष्ट आहे, एका गावात एक वाडा जळत असतो आणि ह्या वाडा जळताना अनेक लोक येऊन आपापल्या पद्धतीनं पाणी मारून ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु दूर एक झाडावर बसलेली चिमणी पटकन तिथून उडी मारायची. बाजूला एक तलाव होता, त्या तलावातून पाणी घ्यायचं चोचीतून आणि आणून त्या आगीवरती शिंपडायची. असं बऱ्याच वेळा झालं. एकदा परत येते, पाणी मारते, चोचीत पाणी भरते, परत येते, मारते. पण हे एका बघणाऱ्याने बारकाईने लक्ष देऊन म्हटले, अरे तुझा जीव केवढा, तुझी चोच केवढी, त्याच्यात पाणी किती बसणार आहे, आग किती मोठी आहे, ही आग विझेल का तुझ्या प्रयत्नामुळे? तर तिचं उत्तर होतं की जर या वाड्याचा इतिहास लिहिला गेला तर या वाड्याला लागलेल्या आग विझवणाऱ्यात माझं नाव असेल. म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणजे आपण एक छोटासा खारीचा वाटा म्हणतो ना, तोही उचलला तर हा समाज आपल्याला चांगल्या पद्धतीनं योग्य मार्गानं आपण राहू शकतो आणि इतरांनाही त्या पद्धतीनं आपण जीवन देऊ शकतो. कारण येणारी पिढी, आणि आता उल्लेख करायचा नव्हतं या विषयात, परंतु हल्ली जे जागतिक पातळीवर आपण जे चाललेल्या घडामोडी आहेत, जेफ्री एपिस्टन फाईलचं जे सर्वांसमोर खुलं होतं आहे आणि हा विषय कुठपर्यंत किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे हे आता आपल्याला समजायला पाहिजे. आपल्या पालकांनी आपला पाल्य कुठे आहे, काय करतो, कोणासोबत राहतो, कुठे जातो, त्याचे मित्र कोण आहेत, त्याला व्यसनं आहेत का, घरी वेळेवर येतो का, इतक्या बारकाईनं आता आपण विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा आपण आपल्याच पिढ्या पुढच्या बर्बाद करणार आहोत. त्यामुळं आत्ताच आपण जागरूक होऊया, ही माझी अत्यंत कळकळीची विनंती आहे. आणि या व्यापक भूमिकेत, व्यापक मोहिमेत फोन करून आम्हाला कौतुक केलेलं आहे. बऱ्याच लोकांनी SMS केलेले आहेत, मेसेज केलेले आहे. ह्या पद्धतीनं
म्हणजे कौतुक केलं ह्या बाबत नाही, परंतु हे समाजाच्या एक घडवण्याच्या पाठीमागं उचललेलं एक पाऊल आहे. ते पाऊल योग्य आहे म्हणून आम्हाला दिलेलं प्रोत्साहन आहे. ते आम्हाला बळ मिळतं आहे, आमचं मनोबल वाढवावं. कारण हल्ली मनोबल टिकवणं फार महत्त्वाचं आहे. आपलंही अबाधित राहो आणि आम्हालाही आपल्या शुभेच्छा आशीर्वाद देत राहा. धन्यवाद.